नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, बीएड ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि 14 ऑगस्टला विद्यार्थ्यांना कॉलेज मिळणार आहे, म्हणजे अलोकेशन होणार आहे. तर मित्रांनो, नेमकं राऊंड फर्स्ट आणि सेकंड साठी किती जागा अवेलेबल आहे आणि आपला नंबर लागेल का, आणि जर नंबर नाही लागला तर त्यासाठी काय करायचं, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला आपला नंबर कसा लागेल आणि नाही लागल्यास काय करायचे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो पुढील व्हिडिओ. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी परत एकदा आपण बीएड कॅपच्या वेबसाईटवर आलेलो आहे, BEdCap24.MahaCET.org. आणि आता आपल्याला या ठिकाणी नेमक्या पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडसाठी जागा किती आहेत, त्यानंतर किती विद्यार्थ्यांनी या जागेसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, याची सगळी माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण स्क्रॉल करून खाली जाऊया आणि खाली गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सगळ्या सीटचं पोझिशन क्लिअर होणार आहे. तर बघा मित्रांनो, जे काही रजिस्ट्रेशन केलेलं होतं जवळपास 52,237 विद्यार्थ्यांनी केलेलं होतं, परंतु बरेच जणांच्या फॉर्ममध्ये त्रुटी असल्यामुळे यातील 4 ते 5,000 विद्यार्थी अजून त्रुटी पूर्ण करू शकलेले नाही. त्यानंतर यांना जर ऍडमिशन पाहिजे असेल तर त्यांनी आता थर्ड राऊंडसाठी परत रजिस्ट्रेशन करणं, फॉर्म एडिट करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आता बघा या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडसाठी नेमके किती विद्यार्थी असणार आहे. तर बघा, जवळपास 48,337 विद्यार्थ्यांनी या प्रोसेसमध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यांची जी काही रजिस्ट्रेशन आहे ना, ऑप्शन फॉर्म आहे तर तो लॉक केलेला आहे. त्यानंतर सीईटी सेलकडून या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की जवळपास 44,702 फॉर्म त्यांनी अप्रूव्ह केलेले आहे, व्हेरीफाईड केलेले आहे. त्यामुळे सध्या तरी आता या 44,702 विद्यार्थ्याचा पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडसाठी नंबर लागणार आहे. तर मित्रांनो, आता पहिल्या राऊंडसाठी जागा किती असणार आहे ते बघूया आपण. तर मित्रांनो, पहिल्या राऊंडसाठी ज्या जागा असणार आहे इनटेक, तर त्या असणार आहे 31,535. म्हणजे या ठिकाणी बघा, जवळपास 44,702 विद्यार्थ्यांसाठी 31,535 जागा आहे. त्यामुळे निश्चितच कॉम्पिटिशन टफ आहे. त्यामुळे होऊ शकते बऱ्याच जणांचा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागू शकणार नाही. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, जर आपला पहिल्या राऊंडमध्ये नंबर जर लागला नाही तर आपल्याला वेट करावं लागेल सेकंड राऊंडची. कारण सुरुवातीलाच रजिस्ट्रेशन करताना आपल्याला ऑप्शन देण्यात आलेलं होतं की ऑप्शन फॉर्म भरताना हा ऑप्शन फॉर्म पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडसाठी असणार आहे. त्यामुळे जर पहिल्या राऊंडला आपला नंबर लागला तर चांगली गोष्ट आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागणार नाही त्यांनी काय करायचं, वेट करायचं फक्त सेकंड राऊंडचं. आणि जसं सेकंड राऊंड पब्लिश होईल त्यामध्ये चेक करायचं की आपला नंबर लागला किंवा नाही. आणि सेकंड राऊंडमध्ये आपले जे काही बरेचसे सबस्क्रायबर आहे, व्ह्यूअर आहे, तर त्यांचे नंबर लागून जातील. पण इन केस जर सेकंड राऊंडला पण आपला नंबर लागला नाही तर परत एक प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, थर्ड राऊंडची वाट पाहावं लागेल. आणि थर्ड राऊंड नंतर परत काय होणार आहे की जागा सुद्धा वाढणार आहे. की सध्या आता आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे की अप्रूव्ह कॉलेजेस 425 आहे आणि ओव्हर महाराष्ट्रामध्ये 477 कॉलेजेस आहे. तर त्याच्यामुळे नंतर तिसऱ्या राऊंडसाठी ज्या कॉलेजला प्रॉब्लेम्स होते, जे वेळेत डॉक्युमेंट्स सबमिट करू शकलेले नाही, तर त्या कॉलेजला सुद्धा संधी दिली जाते की तुम्ही सुद्धा सीट भरा. त्यामुळे या ठिकाणी हे जे 425 कॉलेजेस आहेत तर ते वाढून 477 होऊ शकतात. आणि ते वाढल्यानंतर या ठिकाणी सुद्धा जागा वाढणार आहे थर्ड राऊंडसाठी. तर त्या जागा 4,000 समोर जागा वाढणार आहे. त्यामुळे थर्ड राऊंडसाठी आपल्याला ज्या काही वाढलेल्या जागा असणार आहे तर त्यामध्ये निश्चित ऍडमिशन मिळून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण फर्स्ट राऊंडला ऍडमिशन मिळालं तर चांगली गोष्ट आहे. त्यानंतर जर ऍडमिशन मिळालं नाही तर नेमकं काय करायचं आहे, आणि जागेचं पोझिशन काय आहे सध्याचं, आणि किती मुलांनी फॉर्म भरलेले आहे आणि अप्रूव्ह झालेले आहे, या सगळी माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. आणि इन केस याच्यामध्ये जर अजून आपल्याला काही अडचणी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करा, म्हणजे आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मी लगेच देणार आहे, जेणेकरून आपला नंबर बीएड साठी यावर्षी लागायला हवा. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.